नमस्कार मित्रांनो, आज मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व 33 कक्षाच्या वतीनं आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्यामध्ये मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। शिवसप्ताहाच्या निमित्तानं या सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्यामध्ये अनेक स्पर्धा या ठिकाणी घेतल्या जातात आणि तीच स्पर्धा आज शेवटच्या अंतिम टप्प्यातली म्हणून मॅरेथॉन स्पर्धा घेतली जाते। या ठिकाणी आमचे सुरेश मुदिराज सर आहेत। या ठिकाणी तरुणाबरोबरच ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा सहभाग घेतला होता। सरांच्या चेहऱ्याकडे बघून वाटणार नाही की त्यांचं 67 वर्ष वय आहे आणि कंप्लीट झालेलं आहे आणि त्यांनी आज या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये ती स्पर्धा भाग घेऊन पूर्ण सुद्धा केलेली आहे। सरांचा अनुभव विचारूत आपण। सर, कसं वाटलं तुम्हाला या स्पर्धेमध्ये भाग? छान वाटलं, चांगली आहे। तरुणांना काय आपलं आव्हान राहील की आज तरुण बऱ्यापैकी पाहतो आपण, जरी या ठिकाणी तरुण जास्त दिसत असले तरी खूप तरुण या व्यसनाच्या आहारी लागून आपलं जीवन बर्बाद करत आहेत, तरी तुम्ही काय तरुणांना असं आव्हान करता? कसं आहे, सगळ्याची लाईफस्टाईल चुकीची आहे। हे तरुण किंवा वयस्कर बी 40+ बी आहे, तर त्यांनी स्वतःला एक तास द्यायचं। जर स्वतःला एक तास माणूस देऊ शकत नाही, त्याचं आयुष्य काय कामाचं आहे? सर, या तुमच्या सरावावरून तर वाटते आत्तापर्यंत तुम्ही अनेक स्पर्धांमध्ये वेगवेगळ्या भाग घेतलेला दिसतोय, तर अशी कुठली स्पर्धा आहे का त्यामध्ये तुम्हाला ती आठवण अविस्मरणीय आहे? माझे 4 मॅरेथॉन झाले, 21 किलोमीटर, 31 किलोमीटर हाफ मॅरेथॉन। पहिली सातारा, सेकंड बीड, नंतर औरंगाबाद लोकमत आणि टाटा मुंबई इंटरनॅशनल मॅरेथॉन। हे सगळे 21 किलोमीटर मॅरेथॉन आहे। माझा टाइम 2 तास 3 मिनिटाचा आहे। लवकरात लवकर तिकडे जा, शूटिंग चालू आहे राजमुद्रा न्यूज चॅनल तर्फे। या ठिकाणी सरांनी आपला अनुभव सांगितलेला आहे। 21 किलोमीटरची स्पर्धा सुद्धा त्यांनी मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केलेली आहे। चार मॅरेथॉन। सर, आपण आता सध्या कुठं कार्यरत आहात? मी माझा दवाखाना आहे, मी डॉक्टर आहे। मी तर तरवड नायकाला क्लिनिक आहे माझं। माझ्या दवाखान्याला 40 वर्ष झालेले आहे। सरांबरोबरच सरांचा दवाखाना सुद्धा म्हातारा झालेला आहे आणि आज म्हणजे तरुण या ठिकाणी सरांचे खूप खूप आभार आणि नवीन पुढील कार्यासाठी तुम्हाला मराठा सेवा संघ व तसेच 33 कक्षाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आणि राजमुद्रा न्यूज लाईव्ह तर्फे सुद्धा खूप खूप शुभेच्छा। या ठिकाणी सरांना प्रोत्साहनपर बक्षीस या ठिकाणी 1000 रुपयाचं देण्यात आलेलं आहे, त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार। आणि खरंच तरुणांनी यामधून काहीतरी बोध घ्यावा आणि आपण येणाऱ्या काळामध्ये आपलं आरोग्य आपण जपलं पाहिजे आणि खरी मेहनत करून असे कष्टाचे खेळ आपण खेळले पाहिजे। धन्यवाद। राजमुद्रा न्यूज लाईव्ह, नांदेड। या ठिकाणी पुरुषाबरोबर मुलाबरोबर मुलींनी सुद्धा या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला होता। आपण या ठिकाणी पाहू शकता चेस्ट नंबर 35 या क्रमांकाची विद्यार्थिनी या ठिकाणी प्रथम आलेली आहे। आपण राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या वतीनं व सर्व मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड 33 कक्षाच्या वतीने तिचं अभिनंदन करू। बेटा, काय वाटलं या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आणि तुझं नाव काय आहे? माझं नाव शिवानी मारुतीराव बोकारे। बोकारे? बरं, कोणत्या वर्गात शिकत आहे? माझी डिग्री झाली। या ठिकाणी शिवानी मारुतीराव बोकारे ती प्रथम आलेली विद्यार्थिनी आहे। आतापर्यंत किती स्पर्धामध्ये सहभाग घेतला? 4-5 झाल्या माझी स्पर्धा। मी परवालाच मंगल सांगवीला मारली एक मॅरेथॉन। बरं, प्रथम आला होता। या ठिकाणी अनेक स्पर्धामध्ये सहभाग घेतलेली विद्यार्थिनी आहे आणि तिच्या भविष्यासाठी आपण सर्वजण तिच्यासाठी शुभेच्छा देऊ। आणि द्वितीय आलेली विद्यार्थिनी 47 समोर आहे ना, तुझा परिचय काय आणि कुठून आलीस? सर, माझं नाव पूजा आनंदराव सरकुंडे आहे, हिंगोलीकडचे आहे। 19 फेब्रुवारी माझं अकॅडमी न्यू कोर्स आहे। आतापर्यंत कुठल्या स्पर्धामध्ये सहभाग? पहिल्या स्पर्धेमध्ये तिनं द्वितीय क्रमांक या ठिकाणी पटकावलेला आहे। सर्वांना खूप खूप सर्वांच्या वतीनं तुझे खूप खूप अभिनंदन बेटा। यापुढेही असंच चांगल्या स्पर्धा खेळत राहा। खूप खूप शुभेच्छा। या ठिकाणी विद्यार्थ्यांमधून मुलांमधून प्रथम आलेला विद्यार्थी आहे प्रणव राठोड हा प्रथम आलेला विद्यार्थी आहे। अगदी कमी वेळामध्ये त्यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे। त्याचा मनोगत ऐकून घेऊ। तू कुठून आलास आणि शिक्षण? मी पुसदवरून आलो। मी प्रॅक्टिस करतो यवतमाळला। मी सध्या स्पोर्ट वगैरेची करत आहो, स्टेट नॅशनल वगैरे खेळलेलो आहो। तर सर एकदम इथं इथचा ऑर्गनायझर एकदम चांगला झाला।
काल आलो तर राहण्याची वगैरे जेवणाची वगैरे चांगली सोय झाली आमची आणि रूट वगैरे चांगले होते, पायलट वगैरे चांगले होते. अनेक नंबर स्पर्धा पार पडली. आत्तापर्यंत किती स्पर्धा तू खेळलेला आहेस आणि कशा गेल्या आणि ही स्पर्धा कशी वेगळी वाटली? तर सर मी आतापर्यंत खूप सारे स्पर्धा खेळलो. आता जसं नागपूरची खासदारमध्ये बी मी आता गेलो होतो यावर्षी. तर मी तीन किलोमीटरला गोल्ड केला आणि 1500ला सिल्वर केला. आणखी खूप सारे मॅरेथॉन मुंबई पुणे वगैरे मॅरेथॉन खेळलेला हो मी. पण सगळ्यात मला फर्स्ट सेकंड थर्ड भेटलेला आहे. आणि चांगलं इच्छी बी स्पर्धा एकदम प्रोफेशनल झाली, म्हणजे चांगली झाली, एकदम पार पडली, चांगली पडली. धन्यवाद. या ठिकाणी प्रणव राठोड हा प्रथम आलेला विद्यार्थी आहे. त्याला सर्वांच्या वतीनं आपण खूप खूप शुभेच्छा देऊ. येणाऱ्या काळामध्ये तुला खूप खूप शुभेच्छा राहतील. आणि आजच्या स्पर्धेचा अनुभव काय वाटला तो? किती वेळात केले? सर आजचा अनुभव हे आहे की चांगले म्हणजे अनुभव मतलब स्पर्धक बी इच्छे चांगले आहे. सगळे टफ कॉम्पिटिशन दिला, म्हणजे इच्छे स्पर्धक जो लातूरचे आहे ते चांगले होते. मला चांगलं टक्कर दिलं वगैरे, फिनिशिंग वगैरेच वेळ स्पर्धा पार पडली? 18 मिनिटं 13 सेकंडमध्ये स्पर्धा पार पडली. 18 मिनिट 13 सेकंदमध्ये 5 किलोमीटर नाही, 5 नाही सर, रूट जास्त आहे, 6 किलोमीटर आहे. 6-7 किलोमीटरचा या ठिकाणी त्यांनी स्पर्धा पार पाडलेली आहे. आज तुझा विजय या ठिकाणी झालेला आहे. तुझे जे मित्र होते जे तुझ्या मागे राहिलेले आहेत, काही त्यांना काय आव्हान राहील तुझं येणाऱ्या काळामध्ये? काय तुझं मार्गदर्शन त्यांच्यासाठी राहील? सर असंच राहील की आता त्यांना चांगलं करावं, माझ्यासोबत प्रॅक्टिसला यावं, प्रॅक्टिस वगैरे चांगली, गायडन्स वगैरे चांगलं भेटावं, ग्राउंड डाएट, तर मग परफॉर्मन्स कुठतरी चांगलं येत होते. मी पण 2 वर्षापासूनच करत आहो कुठतरी. आता यावर्षी माझे प्लेस लागत आहे ना, तर मागच्या वेळेस मला प्लेस नाही लागायचं होतं सर, फक्त अनुभवच घेतला होता. तर यावर्षी मला प्लेस लागत. तुझ्या वयातली मुलं काही खेळतच नाहीत, याबद्दल तू काय सांगशील? सर आता ते म्हणजे कोणाला गायडन्स नसते, स्पोर्टबद्दल माहिती नसते, तर ते फक्त स्टडी वगैरे करतात, त्यांना गायडन्स नसते स्पोर्टमध्ये. तर मला घरचा बी खूप सपोर्ट भेटला स्पोर्ट वगैरे मधून, म्हणून मी कमी वयात स्पोर्टमध्ये आलो. धन्यवाद प्रणव, तुला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. असंच नाव मोठं करत राहा. या ठिकाणी तृतीय आलेली मुलगी आहे. काय नाव बेटा तुझं? राणी अनिल राठोड. राणी अनिल राठोड, तू कुठून आलीस? किनवटवरून या ठिकाणी आलेली मुलगी आहे. ती तृतीय क्रमांकाची तिने या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पटकावलेला आहे. तिचे अनुभव ऐकून घेऊ. काय वाटलं बेटा तुला? छान वाटतं. मुलींसाठी काय तू आवाहन करशील? काय त्यांना बी माझ्या बरोबर. धन्यवाद. या ठिकाणी वेगवेगळे स्पर्धक या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. आपण ही दृश्य पाहू शकतो की मराठा सेवा संघ आयोजित या सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या गटातील विद्यार्थी, आपण 67 वर्षाचा सुद्धा विद्यार्थी आपण या ठिकाणी पाहिलेला आहे, स्पर्धक आपण पाहिलेला आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव भेटावं म्हणून ही स्पर्धा मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आयोजित केली जातं. या ठिकाणी कोणत्या वर्षी 4थ्या वर्गात शिकणारा विद्यार्थी सुद्धा त्याने सुद्धा एक 5 ते 7 किलोमीटरची स्पर्धा पार पाडलेली आहे. या ठिकाणी त्याची पण आपल्याला मुलाखत ऐकायचं आहे. वेगवेगळे विद्यार्थी हे आपण पाहू शकता किती छान विद्यार्थ्यांना मोबाईलचं व्यसन लागलं आपण म्हणतो, पण असेही काही विद्यार्थी समाजामध्ये आहेत. मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री पंडितरावजी कदम सर यांच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून 101 रुपयाची भेट सुद्धा दिलेली आहे. लहान वयोगटातून या ठिकाणी स्वयंदीप शंकर गच्चे या ठिकाणी आलेला आहे. तुला कसं वाटलं बेटा ही स्पर्धा? खूप छान होती. ते ब्रिज वरून जाताना थोडी भीती वाटली मला. ब्रिज वरून जाताना त्याला भीती वाटलेली आहे. अगदी स्पष्ट या ठिकाणी स्वयंदीप सांगत आहे. स्वयंदीप, तुझ्या मित्रांना काय सांगशील तू? तुला व्हिडिओच्या माध्यमातून, लाईव्हच्या माध्यमातून नांदेड महाराष्ट्र बघतोय, त्यांना काय सांगशील? तुम्ही पण या स्पर्धेमध्ये भाग घेत राहा. अशा स्पर्धेमध्ये भाग घेतल्यावर तुमचा आत्मविश्वास वाढतो. वा वा वा, या छान अगदी शब्द
या ठिकाणी कमी पडत आहेत त्याला बोलण्यासाठी। आणि या सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा मराठा सेवा संघ नांदेड आयोजित शिवसप्ताहामध्ये ज्या काही स्पर्धा घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतलेला आहे, त्याबद्दल तुझं अभिनंदन। आणि उद्या होणाऱ्या शिवजयंतीसाठी तू तुझ्या मित्रांना काय सांगशील? तुम्ही सर्वजण उपस्थित राहा। ओके, धन्यवाद स्वयंदीप, खूप खूप अभिनंदन। या ठिकाणी मुदिराज सर 67 इयर्स ओल्ड, तरुणांना लाजवेल असं व्यक्तिमत्व डॉक्टर मुदिराज सर, आपण त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह पाहू शकता। सर बोला। अमोल आगळे सरांकडून आपल्या 500 रुपये बक्षीस मॅरेथॉनचे स्पॉन्सर डॉक्टर गजानन माने TA माने नेत्ररोग तज्ञ हे आपल्याला सूचना काही मार्गदर्शन। धन्यवाद। आम्ही तर फक्त स्पॉन्सर आहोत आणि अरेंजमेंट करणारे इथे बरेच मेहनती लोक आहेत, त्यांच्यामुळे ही स्पर्धा पूर्ण होऊ शकली। आणि स्पर्धेचा उत्साह बघता माझा पण उत्साह खूप वाढलेला आहे। आणि पुढील वर्षी अशी स्पर्धा याच्यापेक्षा जोमाने आम्ही अरेंज करणार आहोत आणि हे आम्ही तुम्हाला शब्द देतो। थँक्यू। सर्व मॅरेथॉन स्पर्धेमध्ये झालेल्या स्पर्धकाचं शिवस्वागत। सर्वांना विनंती करतो की उद्या शिवजन्मोत्सव साजरा करायचा आहे, त्यासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने येऊन कार्यक्रमाचं स्वरूप घ्यावं। ज्ञानेश महाराव यांचं अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे। शिवजन्मोत्सवानिमित्त जे काही मार्गदर्शन लाभतं त्याचा आपण लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।